नमस्कार सर्वांना, मी जयश्री पाटील. आज मी तुम्हाला भरलेलं वांग करून दाखवणार आहे. त्यासाठी वांगे असे छान चिरून घेतले सगळे. मी साहित्य काढून घेतले सगळं. एक टोमॅटो घेतले कापून, थोडीशी कोथिंबीर घेतली आहे. ही भाजकं खोबरं घेतले थोडंसं भाजून, थोडे शेंगदाणे घेतलेत, थोडंसं आलं घेतले, थोडंसं एक गड्डा लसूण सोलून घेतलाय, एक गरम मसाला, थोडंसं मीठ घेतले काढून आणि आपला घरचा मसाला. सगळ्यात पहिले मी शेंगदाणे भाजून घेते अगोदर. आता आपण वाटण तयार करून घेऊया. खोबरं टाकून घेते भाजकं, थोडंसं आलं टाकून घेते, थोडंसं लसूण टाकून घेऊया. चांगलं फिरून घेते. आता शेंगदाणे टाकते. आता थोडीशी कोथिंबीर आणि टोमॅटो पण टाकून घेते. छान याची ग्रेव्ही करून घेऊ. खोबरं, लसूण, आलं हे बारीक वाटण करून घेतलं आणि टोमॅटो, शेंगदाणे आणि कोथिंबीर ह्याचं बारीक वाटण करून घेतले. आता दोन्ही मिळून मिक्स करते. लय बारीक नाही करत मी, मोठंच ठेवते. आता थोडासा गरम मसाला घेतलाय, टाकून घेते. घरचा मसाला आहे, टाकून घेते थोडासा. बारीक मीठ आहे, टाकते. आता यो सगळा मसाला वाटण करून घेतलेला आता सगळं एकजीव करून घेते. आता आणि वांगे छान चिरून घेतलेत मी. ते सगळे वांगे मी करून घेते. आता छान असा मसाला सगळं भरून घेते. लय पण असं बारीक मसाला करायचा नाही, थोडासा मोठा ठेवायचा. चव छान लागत नाही एवढी. मग एकदम बारीक केल्यावर. वांगे सगळे भरून झाले असे छान माझे. आता फोडणीला टाकूया आपण. तेल टाकून घेते. थोडेसे जिरे टाकून घेते. जिरे छान फुलले. आता ठेचलेला लसूण टाकून घेते थोडा. लसूण छान गुलाबी झाला. आता घरचा मसाला टाकून घेते थोडा. सगळे वांगे सोडून देते. आता भरलेले आपले वांगे छान सगळे सोडून देते. थोडा मसाला उरलाय. छान असं सगळं तेलामध्ये हलवून घेते सगळा मसाला. जरा मसाल्याचं पाणी टाकून घेते जरा.
आता बारीक गॅस करते आणि 5-10 मिनिट छान वापरून घेते. 5-10 मिनिट झाले. आता बघते वांग आपलं वापरलं का. छान वापरले. झालं माझं भरलं वांग करून तयार. कशी वाटली तुम्हाला रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.